नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. हा बोर्ड बघा मित्रांनो, समोर कुठला दिसतोय तुम्हाला? मातोश्री वृद्धाश्रम. म्हणजे हा व्हिडिओ शूट करण्याचं कारण एकच, आता 2025 मध्ये आपण आहोत, तरी सुद्धा हे वृद्धाश्रम आपल्याला पाहायला भेटत आहे. हे कधी म्हणजे कधी संपुष्टात येईल याचं काय योग्य डेट आपण नाही सांगू शकत. सांगण्याचा उद्देश एकच, हे वृद्धाश्रम मुळात पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे. कारण ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, आपल्यासाठी एवढ्या हालापेट सहन केल्या, ऊन म्हटलं नाही, पाऊस म्हटलं नाही, वारा म्हटलं नाही, प्रत्येक वेळी ते आपल्या मुलासाठी, आपल्या घरादारासाठी एवढे झटत राहिले, राबत राहिले, आणि त्यांना शेवटी आपण काय करतो, तर वृद्धाश्रमाची वाट दाखवतो. हे योग्य आहे का? तुम्ही सांगा, योग्य आहे का? आता जाता जाता मला एक वृद्धाश्रम या ठिकाणी दिसला. थोडस मनामध्ये काहीतरी थोडस हे झालं, मला फील झालं. ते म्हणले दोन शब्द व्यक्त करावे माझ्या प्रेक्षकांच्या समोर. हा वृद्धाश्रम म्हटले की आपले सुद्धा आई वडील आपल्याला आठवले पाहिजे. आपल्यासाठी त्यांनी पै पै जमा करून एवढे म्हणजे कष्ट खाल्लेले असतात त्यांनी आयुष्यभर. मग आता वृद्धापकाळामध्ये जर त्यांचा आपण सांभाळ जर करू शकत नाही, तर मग आपल्या जन्माला काय अर्थ आहे मित्रांनो? सांगायचं फक्त एवढंच आहे, वृद्धाश्रम पूर्णपणे बंदच व्हायला पाहिजे. पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे. तेव्हा वृद्धाश्रम आपल्याला नकोच आहे. ते हे आपल्यापासून आपण विचार करायला पाहिजे. सुरुवात जर आपण केली, सुरुवात आपल्यापासून व्हायला पाहिजे मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.